त्या म्हण वाल्यकोळ्याला राम राम म्हणायला सांगितलं होतं. रामाचा जन्मच नव्हता, मग कोणत्या रामाचा त्याला जप दिला होता तो? हा, राम 10 वर्षांना जन्माला आला. किती? 10 वर्षांना. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तन दावेना बोलिले वाल्मिक तैसेची करीन वरतुनी दावीन नामा म्हणे. म्हणजे राम 10 वर्षांना जन्माला आला. अगोदरच त्याला सांगितलं होतं. कोणत्या रामाचं ध्यान सांगितलं होतं त्याला? ज्या वेळेस संतांची गाठ झाली, नारद मुनीची गाठ झाली, त्यांनी त्याला तो अनुग्रह दिला. मग त्यावेळेस रामाचा जन्मच नव्हता, तर कसा कोणत्या रामाचं त्याला ध्यान करायला सांगितलं? आत्मरामाचं. ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. आज ह्या रामाला ओळखायचे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी काम विषयावर. मग या रामाची जर ओळख करायची असेल तर सद्गुरूला शरण गेल्याशिवाय त्या रामाची ओळख होणार नाही.